एकट्याला पाहून दम देतो काय असे म्हणून आरोपींनी प्रकाश लोंढे यांना शिवीगाळ दमदाटी करून लाकडी काठीने मारहाण केली। ही घटना दिनांक 19 मे रोजी दुपारी राहुरी तालुक्यातील कानड गाव येथे घडली। प्रकाश रघुनाथ लोंढे वय 64 वर्ष राहणार कानडगाव तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या त्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 19 मे 2026 रोजी दुपारी 2:30 वाजे दरम्यान प्रकाश लोंढे यांचा पुतण्या संकेत हा सोनगाव वरून घरी येत होता, तेव्हा रामकिसन गागरे हा दारू पिलेल्या अवस्थेत संकेत याला भेटला आणि विनाकारण शिवीगाळ करत होता। तेव्हा प्रकाश लोंढे व त्यांचा मुलगा विजय तेथे गेले व रामकिसन गागरे याला विचारले की तू संकेतला विनाकारण कशाला शिवीगाळ करतो असे विचारले असता त्याने शिवीगाळ केली व म्हणाला की मी त्याला शिव्या दिल्या, तुम्हाला काय करायचे ते करा। त्यानंतर लोंढे हे घरी गेले असता आरोपी लोंढे यांच्या घरासमोर गेले आणि म्हणाले की तू व तुझा मुलगा मला एकट्याला दम देत होता का, आता ये बाहेर असे म्हणून आरोपींनी प्रकाश लोंढे यांना शिवीगाळ दमदाटी करून लाकडी काठीने मारहाण केली। तसेच परत आमच्या नादी लागला तर तुम्हाला सर्वांना जीवे मारून टाकू अशी धमकी दिली। घटनेनंतर प्रकाश रघुनाथ लोंढे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रामकिसन दगडू गागरे, प्रसाद रामकिसन गागरे, पोपट कारभारी सूर्यवंशी, वैभव उत्तम गागरे सर्व राहणार कानडगाव तालुका राहुरी यांच्यावर शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।